आता जे झालं ते झालं. फ्रॉड झाला माझ्या बरोबर. हाय हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग मला खूप दिवस झाले शूट करायचा होता. आज फायनली तो दिवस आलेला आहे. कारण असं की आज माझा नवीन ट्रायपॉड येणार आहे. आज त्याचं अनबॉक्सिंग होणार आहे. डिलिव्हरीवाल्याचा कॉल येऊन गेलेला आहे. तो येईलच थोड्या वेळात, पण आत्ता सकाळचे 7 वाजलेत. तर आता आपण आधी ब्रेकफास्ट तयार करून घेऊ आणि नंतर जेव्हा डिलिव्हरीवाला येईल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवते की माझं नवीन ट्रायपॉड कसा आहे. आता ब्रेकफास्टसाठी आपण करणार आहोत डोसे. डोशाचं पीठ मी कालच फर्मेंट वगैरे सगळं करून ठेवलं होतं. चटणी पण माझी करून झाली आहे. आत्ता आपण फक्त डोसे करूयात आणि खात बोलूयात. तर हे माझं डोशाचं पीठ आहे, कालच करून ठेवलं होतं. आय होप की हे व्यवस्थित फर्मेंट वगैरे सगळं झालं असेल. आणि ही चटणी केली आहे मी, कोकोनट चटणी आहे. खूप टेम्पटिंग दिसते ना. सो असं सगळं माझं प्रिपरेशन आहे. आता डोसे करायला घेऊया, चला. आय डोंट नो कसं पीठ झालं आहे ते. मी फर्स्ट टाईम पीठ केलं आहे. मी युजली बाहेरूनच ऑर्डर करते, पण आज म्हटलं बघावं घरी करून. केला आहे मी. आय होप की हा प्रयत्न वाया नाही जाणार. त्याला आवडेल मी केलेलं. आय होप सो. सो बेसिकली माझं सगळं काम झालेलं आहे आत्ता. आवरून पण झालं आहे सगळं बऱ्यापैकी. आता मी छानपैकी माझे डोसे एन्जॉय करते आणि त्याच्यानंतर आपण अनबॉक्सिंग करूया. तर आपण आता बघूया. हा नाही आहे मी मागवलेला. आपण डिजिटेकचा मागवला होता ना. हा कोणता आला? मी हा नव्हता मागवला, दुसरा कोणताच तरी आला. कोणता ब्रँड आहे तो? हा कोणता तरी समथिंग R16 ब्रँड आहे. फ्रॉड झाला माझ्या बरोबर. याची प्राइस कुठे दिली आहे? त्याच्यावर प्राइसच नाही. याच्यावरती काहीच प्राइस पण नाही आहे. एवढा चीप आहे तो. इतका चीप आहे तो. मी डिजिटेकचा मागवला होता. खूप छान ब्रँड आहे तो आणि त्याच्या मल्टिपल ओपन पण मी करणार नाही. आता मी कस्टमर केअरला फोन लावेन आणि त्यांना सांगेन की हे काय झाले ब्लंडर ते. नो प्रॉब्लेम. आता मी एकतर हा रिटर्न करेन किंवा एक्सचेंज तरी करेन ॲज पर द. कारण मी आता गावाला जाणार आहेत काही दिवसानंतर. त्याचे पण व्लॉग्स येणार आहेत. मला ट्रॅव्हल्ससाठी शूट करण्यासाठी खरं तर हा ट्रायपॉड हवा होता, पण असं आता जे आहे ते आहे. मी आता हा रिटर्न करेन आणि बघू, जर त्यांनी रिटर्न जर नाही करून घेतला तर मग नवीनच मला घ्यावं लागेल बाहेरून. आता जे झालं ते झालं. काहीच नाही करू शकत आहे मी रिटर्न करण्याशिवाय. पण यायला हवा होता. मला आज खरंच दाखवायचं होतं तो ट्रायपॉड, कारण मी खूप दिवस झाले त्याची वाट बघत होते. मला ट्रॅव्हल शूटसाठी हवं होतं. आम्ही आता कॉल वगैरे केला आहे, त्यांना इश्यू रेज केला आहे. तर ते म्हणाले की त्यांनी काहीतरी केस कसली तरी रजिस्टर केली आहे. त्यासाठी त्यांनी आम्हाला याचे फोटो वगैरे पाठवायला सांगितले. त्याच्यात म्हणजे तयार नव्हते बरं रिप्लेस करून द्यायला. एकतर ऑनलाईन शॉपिंग आता पर्याय नाही आहे म्हणून आपण करतो हे, पण हे ऑफलाईन शॉपिंग ऑलवेज बेस्ट आहे. त्यामुळं मी तर एक सजेस्ट करेन की डिजिटल प्रॉडक्ट घेताना तुम्ही ऑफलाईनच शॉप करा, कारण शॉप्स किती झाले तरी कधी ऐकत नाहीत. त्यामुळं ऑनलाईन शॉपिंग बिग नो माझ्या बाबतीत तरी. सगळंच नाही पण ॲटलिस्ट हे तरी. तर तुम्हाला माहितीच आहे ट्रायपॉडचं काय पचका झाला आहे तो माझा. त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं आहे मला. कधी आपण जे ठरवतो ते होत नाही, बट इट्स ओके ना, दॅट्स लाईफ. मग त्याचीच भरपाई म्हणून मी जाते डेझर्ट खायला. काही झालं तरी काही गोड खाल्लं ना की सगळं नीट होतं असं मला तरी वाटतं. म्हणून मी जाते स्ट्रॉबेरी डेझर्ट खायला. सो मी आता असंच हुडकत आलो होतो डेझर्टसाठी. तो आम्हाला तिथं एक दिसलेला आहे शॉप.
तर मी तिथे जाऊन आता बघू काय काय तिथं भेटतंय ते. त्यातलं जे युनिक आणि छान वाटेल ते मी ट्राय करेन आणि तुम्हाला पण दाखवेन. फ्रुलोटोला गेलो होतो. तिथे बरेचशा टाईपचे डेझर्ट होते, पण मला हे स्ट्रॉबेरी डिलाईट खूप आवडलं, कारण स्ट्रॉबेरी सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहेत. त्याचे खूप डेझर्ट्स वगैरे बनतात आणि हा खूप फ्रेश स्ट्रॉबेरीज आहेत. आणि त्यांचं हे आईस्क्रीम व्हिपिंग क्रीम वगैरे पण खूप फ्रेश आहे त्यांची. तर आपण हे ट्राय करून बघूया. दिस इज समथिंग यू वॉन्ट वेन यू हॅड अ बॅड डे. स्ट्रॉबेरीज खूप फ्रेश आहेत, यम आहे सगळं, एकदम मस्ट विजिट आहे फ्रुलेटो. आता मी मस्त डेझर्ट एन्जॉय करते, तुम्ही पण या एन्जॉय करा. आणि आपण आपला व्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नक्की एकदा मस्त विजिट करा, खूप छान लागतंय. मी आता जास्त बोलू नाही शकत, त्यामुळे मी माझा व्लॉग इथे संपवते. बाय. कीप लविंग मी, कीप शेअरिंग माय व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल, like my videos. Bye.